नमस्कार मंडळी, सुप्रभात. काल जरा रात्री उशीर झाला होता. रात्री आल्यानंतर बस स्टँडच्या जवळच रामेश्वरम जे लॉज आहे त्या ठिकाणी आम्ही थांबलो. रात्री जेवण केलं आणि मस्तपैकी आराम केला. सकाळी आता सकाळमध्ये आम्ही मॉर्निंग वॉकसाठी निघालो आहे. रस्त्याने जात असताना वेगवेगळे रस्ते, दुकानं आणि या मालवणच्या गल्लीबोळातून जाताना एक वेगळा विलक्षण अनुभव मिळतो. त्याचबरोबर आम्ही या मालवणच्या बीचवर आलो. बीचवर आल्यानंतर तिथलं वातावरण पाहून मन प्रसन्न झालं. सकाळी आपण या मालवणच्या बीचवर मॉर्निंग वॉकसाठी निघालो आहे. गुड मॉर्निंग मालवणकर. इथं आल्यानंतर बरेचसे आपल्याला बोटी पाहायला मिळत आहेत की त्या धक्क्याला लागलेल्या आहेत आणि त्या मालवणच्या किनाऱ्यावरती सकाळी लाटांचा आवाज आणि सुंदर दृश्य आपल्याला पाहायला मिळतं आहे. त्यानंतर एका बाजूला समुद्र आणि दुसऱ्या बाजूला सूर्योदय होताना आपल्याला अनुभवता येईल. असा मालवणचा सागरी किनारा आहे. बरेचसे पर्यटक आपल्याला फिरताना दिसत आहेत सकाळी. लवकर फ्रेश होऊन आम्ही मॉर्निंग वॉक आणि समुद्र पाहायला आलो आहे. त्याप्रमाणे इतर पर्यटक सुद्धा आलेले आहेत. दिसत आहेत या फिशिंग करून आलेले आहेत आणि आपल्याला थोड्या वेळाने इथं माशांचा बाजार सुद्धा पाहायला मिळेल. झाडांच्या आडून सुंदर सूर्योदय होताना आपल्याला दिसतोय. मालवणच्या या किनाऱ्यावरती वाहनं पाहायला मिळत आहेत. जे पर्यटकांनी थेट बीचवर आणलेले आहेत आणि या ठिकाणी पार्किंग केलेले दिसत आहेत. त्यानंतर पुढे जसं आपण चालतोय तसं पुढे आपल्याला मासळी बाजार पाहायला मिळेल. जवळ येतोय. बरेचसे माशांचा निलाव पाहण्यासाठी पर्यटक सुद्धा आलेले आहेत आणि बरेचसे बोटींमधून ताजे मासे उतरलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी माशांचा निलाव होतो आणि विक्रीसुद्धा होते. आपल्याला जर फ्रेश मासे घ्यायचे असतील तर आपण या निलावामध्ये सकाळी येऊ शकतो आणि माशांच्या निलावामधून आपल्याला हवे ते मासे आपण घेऊ शकतो. चला तर आपण माशांचा बाजार पाहू. हे बघा,
सकाळ सकाळी बोटीतून फ्रेश मासे येतात आणि या ठिकाणी निलाव झाल्यानंतर आपल्याला ते विक्रीसाठी थेट उपलब्ध होतात. आपण ते मासे घेऊ शकतो आणि पॅकिंग करून घेऊन जाऊ शकतो. मित्रांनो, तो लांब आपल्याला जो दिसतोय तो सिंधुदुर्ग किल्ला आणि मस्तपैकी छानशी सकाळ होते आणि सकाळी मॉर्निंग वॉक, त्याचबरोबर माशांचा निलाव, त्यानंतर सिंधुदुर्ग किल्ल्याचं दर्शन. छानपैकी थंड हवा सुटलेली आहे आणि मन प्रसन्न असं होत आहे. नवीन नवीन दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. बरेचसे नावेमधून जाळ्यामधून मासे वेगळे करताना आपल्याला दिसत आहेत. आणि मागचं वातावरण बघा, सुंदर असं मालवणचा किनारा आहे. त्यानंतर या किनाऱ्यालगत असलेले घरं, मालवण बीच, त्याचबरोबर अनेक बोटी इथं किनाऱ्यालगत लागलेल्या आहेत आणि बरेचसे पर्यटक सकाळी फिरण्यासाठी आलेले आहेत, ते आपल्याला पाहायला भेटत आहेत. चला या दृश्यांचा आनंद घ्या माझ्यासोबत. असंच चालत आपल्याला त्या पुढे एका ठिकाणी पुढून दिसते. बरंच आपण सिंधुदुर्ग किल्ल्याच्या जवळपास आपण जाऊ की जेणेकरून आपल्याला या किल्ल्याचं पूर्ण दर्शन बाहेरून करता येईल. आपण दुपारीतच जाणारच आहेत, पण आता आपल्याला ते पुढेपर्यंत रस्ता दिसतो तिथपर्यंत जायचं आहे. आपल्याला इथं बोटीवरचे कोळी बांधव दिसत आहे, त्यांची आपण गप्पा मारू. उधर कौन सा बीच है वो? ऐसा है. सिंधुदुर्ग किल्ल्याचं दर्शन आपल्याला लांबून होत आहे. जसजसं आपण पुढे जातो, दोन्ही बाजूला समुद्र आणि मध्ये रेतीचं एक पुळण दिसते. त्यावरून आपल्याला जसं वाटतं की आपण पुलावरून चालतोय. आजूबाजूला दोघी बाजूला समुद्र आहे आणि ते लांब जे पुढे दगड दिसत आहेत पाण्यामधून वरती आलेले, त्या दगडापर्यंत आपण जाऊ शकतो. तिथून पुढे आपल्याला मध्ये खोल भाग असल्यामुळे नावेनेच त्या किल्ल्यावरती जाऊ शकतो. सिंधुदुर्ग किल्ला आपल्याला समोर दिसतोय. छानपैकी दृश्य आहे सकाळचा सूर्योदय आणि सूर्योदयानंतर जी रेती आहे ती समुद्राची रेती चमकते. या चमकणाऱ्या रेतीचं विहंगम दृश्य आपल्या डोळ्यासमोर या व्हिडिओमध्ये दिसतंय आणि खूपच सुंदर वाटतं. सकाळचं वर्णन काय करावं
अशा पद्धतीने मालवण आहे. समुद्रकिनारी सुंदर असं दृश्य आपल्याला मोहित करून टाकतं. त्या सकाळचं जे दृश्य आहे ते दृश्य पाहून मन खूपच प्रसन्न होतं. सकाळच्या सूर्याच्या कोवळ्या उन्हामध्ये चमकणारी रेती आणि मालवणचा तो समुद्रकिनारा आणि सिंधुदुर्ग किल्ला या खूपच सुंदर पाहण्यासारखा आहे. तर नक्कीच या किल्ल्याला भेट द्या. सिंधुदुर्ग किल्ला माझ्या पाठीमागे दिसतोय, तो आपल्याला असं या बीचने पायी येऊन पाहता येईल. आणि जर किल्ल्यावर जायचं असेल तर त्या बेटावरती जाऊन आपण तिथं पाहू शकतो. हे बघा TV. आम्ही जवळपास किल्ल्याच्या खूपच जवळ पोचून गेलो. खूपच मोठं इथं आपल्याला पाहायला मिळतं. बघा मित्रांनो, सिंधुदुर्ग किल्ल्याच्या खूपच जवळ आपण पोचलो, परंतु मध्ये खाडी असल्यामुळे आपण जाऊ शकत नाही. आपल्याला तिकडून जहाजानेच त्या किल्ल्याच्या रस्त्यापर्यंत जाता येईल आणि आपण नक्कीच तिथं किल्ला बघायला जाऊ. हे बघा मित्रांनो, रेतीला
पाण्यामुळे छानशा गड्या पडलेल्या आहेत. पाण्याचा ओलसरपणा आहे आणि या निसर्गामध्ये निसर्गाची अद्भुत कलाकारी. समुद्र आहे बाजूला आणि समुद्राचं दृश्य आपण इथं बघतोय. खूपच सुंदर असा समुद्र आहे. निळशार पाणी. त्याचबरोबर आपल्याला एक छोटासा खेकडा दिसला मित्रांनो. हा खेकडा आपण बघा हातात घेतला, त्यानंतर त्याला आपण सोडून दिलं. तो बरोबर आता थोड्या वेळाने त्याच्या बिळामध्ये जाईल. आपण मालवणला एकदा तरी आलंच पाहिजे. मालवण अशी जागा आहे की त्या ठिकाणी आपण मनसोक्त फिरू शकतो आणि सुंदर असं पर्यटन क्षेत्र आहे. या ठिकाणी आपल्याला आपलं मन नक्कीच फ्रेश होतं आणि आपण दुपारी नाश्ता वगैरे करून मग मालवणच्या या सिंधुदुर्ग किल्ल्यावरती जाणार आहोत. तरी नक्कीच पुढचा व्हिडिओ बघा. आता आपण इथं ज्या ठिकाणी थांबलो त्या ठिकाणी आलो. या ठिकाणी आल्यानंतर थोडं फ्रेश होऊ